सहकारी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. जय सहकार. मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्था आता आकारमानानं राष्ट्रीयकृत बँका किंवा नागरी सहकारी बँकांची देखील बरोबरी करू लागलेल्या आहेत. ही बरोबरी करत असताना आपल्या सर्वांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागतो आणि ते योग्य आहे. परंतु हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना त्याच्या फायद्याबरोबर काही तोटेही आहेत, जे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आक्रमण करून सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि ही सायबर क्राईम, त्याचा अटॅक आपल्यावर होऊ नये म्हणून सायबर सिक्युरिटीची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने जगातील एक मोठी कंपनी असलेल्या हिंदुजा कंपनीची संलग्न कंपनी असलेल्या सिलॅरिटिक्स या कंपनीबरोबर समझोत्याचा करारनामा केलेला आहे. आणि या करारनाम्यामुळे सायबर क्राईम पासून आपलं सगळ्यांचं संरक्षण होऊ शकतं. आपल्यावर होणारे सायबर क्राईम आपण रोखू शकतो. विशेषतः अनेक पतसंस्था किंवा आपण आता इतर बँकांशी करार करून RTGS, NEFT, IMPS यासारखे व्यवहार आपण करू लागलेलो आहोत. आणि हे करार आपण करीत असताना, हे व्यवहार आपण करीत असताना सायबर सिक्युरिटीचा वापर आपण सर्वांनी केलाच पाहिजे, हे नम्र आवाहन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहे. तर माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने करारनामा केलेल्या सिलॅरिटिक्स कंपनीबरोबर आपण संपर्क साधावा आणि त्यांनी जी काही सायबर सिक्युरिटी आपल्याला देऊ केलेली आहे तिचा पुरेपूर वापर करावा आणि आपलं संस्थेचं संरक्षण करावं. धन्यवाद. जय सहकार.